मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत वसई किल्ल्याला। मी पाहता आहे मागचा परिसर, हा सगळा वसई किल्ला आहे। आणि वसई किल्ला हा काही छोटा मोठा नाही आहे, 110 एकरमध्ये व्यापलेला आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवतोय की समोर जे आपलं हे जे आहे तुम्हाला दिसतंय, श्री वज्रेश्वरी देवी मंदिर, वसई किल्ला, तालुका वसई, हे आहे वज्रेश्वरी देवीचं मंदिर। पेशवेकालीन आहे। तुम्ही पाहताय 1740 मध्ये याची स्थापना झालेली आहे। चिमाजी अप्पांनी जेव्हा हा वसई किल्ला सर केला तेव्हा त्यांनी वज्रेश्वरी देवीला कौल लावला होता की मी हा किल्ला जिंकल्यानंतर मी तुझं असं भव्य दिव्य असं एक मंदिर बांधेन। आणि त्याप्रमाणे जेव्हा चिमाजी अप्पांनी हा किल्ला सर केला तेव्हा देवीच्या दिलेल्या शब्दाखातर त्यांनी हे भव्य असं दिव्य मंदिर असं या ठिकाणी बांधलेलं आहे। आणि अगदी गडाजवळच आहे। गड म्हणजे वसई किल्ला। वसई किल्ला हा भुईकोट आहे। वसई किल्ल्याचा इतिहास असा थोडक्यात सांगण्यासारखा नाही आहे, कारण 110 एकरमध्ये व्यापलेला आहे। तुम्ही पाहते समोरचे अवशेष। आज जरी तुम्हाला ते ढासळलेल्या अवस्थेत दिसत असतील तरी एकेकाळी त्याचं वैभव कसं असेल याची कल्पना आपण करू शकतो। आणि मित्रांनो, हे जे आपले किल्ले, गड किल्ले असू दे, जलदुर्ग असू दे, भुईकोट असू दे, त्याच्यापासून आपल्याला खूप सारी प्रेरणा मिळते। आपला इतिहास आपल्याला समजतो। आणि हाच इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहताय समोरचं भग्नावशेष। आणि हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला समजण्यासाठी या ठिकाणी आपले हे जे तरुण पिढी आहे हे यातूनच प्रयत्न करतात की चित्ररूपी किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जनतेपर्यंत पोचवण्याचं हे काम करत आहेत। आता ह्या कलाकार हे जे आपले आहेत, आता तुम्ही पाहताय समोर जे आपले हे कलाकार आहेत बघा, या इथे बसून एकाग्रतेने चित्ररूपी याचं चित्रीकरण करत आहेत, हँडमेड। कारण ही कला आता फार कमी लोकांमध्ये दिसते। आणि हे असं हे या इथे बसून एकाग्रतेने समोरच्या वास्तूचं जसंच्या तसं चित्रीकरण करत आहेत। हॅलो गाईज, हॅलो, प्लीज आपलं नाव सांगाल? माझं नाव साहिल संजय मळेकर। साहिल संजय मळेकर। संजय मळेकर। हॅलो, सॉरी डिस्टर्ब करतो तुम्हाला मी। हॅलो, डिस्टर्ब करतो तुम्हाला। तुम्ही हे सगळं करताय, याचा उद्देश काय आहे तुमचा? आम्ही प्रॅक्टिस करतो। जी, म्हणजे तुम्ही आर्टचे कलाकार आहात का? आर्ट स्टुडंट आहे। जे जे स्कूल ऑफ जे ना, हां वाटलंच मला जे जात। आणि एवढं हे करताय म्हणजे असं प्रत्येक किल्ल्यावर करता की? आम्ही स्टडी टूर साठी आलेलो। अच्छा, म्हणजे स्टडीज टू तुमचं म्हणजे किल्ले असतात की इतरही काही असतं? तर गोष्टी नाही। अच्छा, मग आता तुम्ही हे जे चित्रीकरण काय आपलं हे करताय, तुम्ही आता पेंट करताय, त्याचं काय करता म्हणजे नंतर? सेल वगैरे करतो। सेल करताय, ओके। प्रॅक्टिस पण चालू आहे। प्रॅक्टिस म्हणून चालू आहे तुमचं। जे स्कूल ऑफ आर्ट्स, आपलं CSTचं ना? ओके, थँक्यू। वसई किल्ल्याकडे येण्यासाठी तसं म्हटलं तर एकूण 3 मार्ग आहेत। 2 मार्ग सागरी मार्ग येतात
आणि एक आपला हा समोरच्या वज्रेश्वर देवीच्या समोरून येतोय. व्यापारी पेठच्या मार्गाने किंवा व्यापार करण्याच्या दृष्टीने जेव्हा पोर्तुगीज आले तेव्हा त्यांनी ह्या किल्ल्याचं बांधकाम केलं. या इथे स्वतःची तुम्ही पाहताय समोर ह्या वास्तू आज जरी तुम्हाला हे जंगल दिसत असेल तरी एकेकाळी इथे एक मोठं राज्यच म्हणायला हवं, कारण इथे प्रशासन हे या ठिकाणी राबवण्यात आलं होतं. मोठं प्रशासन म्हणजे त्या ठिकाणी समजा नगरपालिका असू दे, एखाद्या जेल असू दे, घोडदळ असू दे, अशी विविध प्रकारची या ठिकाणी म्हणजे हा परिसरच 110 एकरमध्ये आहे. तुम्ही कल्पना करू शकता 110 एकर म्हणजे किती झालं. पोर्तुगीजांनी दूरदृष्टी ठेवून त्यावेळी या ठिकाणी येऊन या स्थापत्याची स्थापना केली. म्हणजे आपण म्हणतो एखादं राज्य, तर राज्याचं स्वरूप साधारणतः ह्या वास्तूला देण्यात आलं होतं. या ठिकाणी नगरपालिका होती, रुग्णालय होतं, जेल होतं, लोकांसाठी प्रार्थनास्थळे होती. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आज आपण एखाद्या नगरपालिकेमध्ये जेव्हा आपण हे करतो आपल्याला त्या गोष्टी या ठिकाणी राबवण्यात आल्या होत्या. आता आपण आलो आहोत वसई किल्ल्यामध्ये आणि तुम्ही ह्या ज्या वास्तू पाहताय, पडझड पाहताय, हे एकेकाळी ह्याचं वैभव फार मोठं असेल. आज याची पडझड झालेली आहे आणि मला खंत ह्या गोष्टीची वाटते की यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सविस्तर माहिती दिलेली नाही आहे. त्यामुळे म्हणजे आम्ही तुमच्याजवळ पोचू शकत नाही. आता तुम्ही पाहताय तर माझ्या मते हे एक तुरुंग म्हणून त्यावेळी या ठिकाणी आता तुम्ही पाहताय हे तुरुंग म्हणून आहे. आता हे वरचं छप्पर नाही आहे आणि या इथून त्या तिथे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला आता तुम्ही पाहताय हे वेगवेगळ्या प्रकारचं हे दिसते तुम्हाला. म्हणजे या घरातून त्या घरात जाण्यासाठी त्यांनी असे हे ठेवलेले आहेत. एकेकाळी कदाचित तिथे सुद्धा दरवाजे सुद्धा असतील, कारण वेगवेगळ्या प्रकारची कैदी पण असतील. त्याप्रमाणे त्यांनी या खोल्यांची रचना केली असेल कदाचित, असं मला वाटतं. आणि आज हे तुम्ही बघताय, आज हे बघताय सगळं तर एकेकाळी हे छप्पर असावं, कारण असं ओपन दिसतंय आता तुम्हाला, पण हे ओपन नाही आहे. एकेकाळी याचं फार मोठं महत्त्व असावं, कारण जेल म्हटल्यानंतर जेलचे कैदी, विविध प्रकारचे कैदी असतात, त्यांचीही कदाचित सौच रूम असावी जंगलाच्या साईडला आणि हे अशा प्रकारे त्यांची रचना असावी. कारण सविस्तर खरं म्हणजे किल्ल्यावरती सविस्तर माहिती यांनी देणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून मी अनिल गव्हाणे वंदे सह्याद्रीच्या माध्यमातून तुमच्याजवळ पोहोचवण्याची प्रयत्न करत आहे. कारण या जेलला लागूनच एका साईडला हे छोटीशी अशी एक खोली आहे आणि कदाचित सौच रूम असावी किंवा इतर कैद्यांसाठी हे करण्यासाठी असावं, असं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. कारण इथे कोणत्या वस्तूचा कोणत्या गोष्टीसाठी वापर केला गेला याची सविस्तर माहिती नसल्यामुळे आपण फक्त अंदाज बांधू शकतो. आता तुम्ही बघताय समोर भव्य दिव्य असे हे पडझड झालेली भिंत दिसते तुम्हाला, जंगल दिसतंय आणि या पायऱ्या मला वाटतं अलीकडेच बांधलेल्या आहेत, कदाचित त्यांचीसुद्धा पडझड झाली असावी. परंतु ह्या पायऱ्यांची योग्यरित्या
जी घेतली असावी असं मला वाटतं. आणि हे आहे एकेकाळचं म्हणजे त्यावेळचं तुरुंग. कारण इथल्या माणसाच्या सांगण्यानुसार मी हे तुम्हाला सांगत आहे. कारण अशी ठोस पुरावा नाही आपल्याकडे, पण त्याची रचना बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं की कदाचित त्या काळी हा तुरुंग असावा. आता ही समोर तुम्ही वास्तू पाहताय, त्यावेळेचं बांधकाम तुम्ही पाहताय, त्यावेळची कमान बघताय. खरं म्हणजे याचा इतिहास प्रत्येक वास्तूसमोर लिहिला गेला असावा, जेणेकरून आपल्याला तो माहीत पडेल. कारण आज बऱ्याचदा काय होतं की या वास्तूचा उपयोग फक्त लोक वेडिंग रेकॉर्डिंगसाठी करतात किंवा फोटोशूटसाठी करतात, परंतु त्याचं महत्त्व फार कमी लोकांना माहिती आहे. लोक इथे येतात फक्त फोटोशूट करण्यासाठी, पण हे खरं म्हटलं तर हे फोटोशूटचं ठिकाण नाही आहे. ह्याचं खूप खरं महत्त्व आहे. तुम्ही पाहताय बघा समोरचं हे वास्तू, त्याची रचना, त्यावेळी केलेलं बांधकाम आजही सुस्थितीत आहे. आणि समोरचा जो तुम्ही भाग आहे हा असा ओपन नसावा. एकेकाळी ह्याच्यावरती छप्पर असावं, छानशी झुंबरं असावीत, वेगवेगळ्या प्रकारचं सागवानचं लाकूड जास्त प्रमाणात वापरलं गेलेलं असावं. परंतु आज परिस्थिती जरा वेगळी आहे. आता तुम्ही पाहताय हे शिल्प, ह्या पूर्वीच्या काळी हे शिल्प बनवण्याचं एक महत्त्व होतं की ह्या शिल्पामधून त्यांना बरंच काही संदेश द्यायचा होता. एका साईडला क्रॉसही दिसतोय, बरंच काही दिसतंय, पण त्याचं डिटेल्स काय आपल्याला मिळत नाही आहेत. मी अनिल गव्हाणे वंदे सह्याद्रीच्या माध्यमातून तुम्हाला या वसई किल्ल्याची माहिती पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही पाहता एकेकाळी तर ह्या पायऱ्या दिसतात तुम्हाला, थोड्याशा पडझड झालेल्या आहेत. आणि हा मला वाटतं जाण्याचा रस्ता आहे. जे त्याची रचना तुम्ही पाहताय समोरून बघा तुम्ही, आजही तशाच आहेत. आज ही विहीर आहे, पण त्या विहिरीची बघा परिस्थिती काय केली आपल्या लोकांनी. पाण्याच्या बाटल्या आणायच्या, त्यात टाकायच्या, रॅपर्स आणायचे, त्यात टाकायचे. परंतु एकेकाळी तुम्ही पाहताय हा मागचा परिसर आहे, आज जंगलाने वेढलेला आहे. आणि तुम्हाला एक जागा दाखवतो, ते पहा. एकेकाळी ह्या जागेचं काहीतरी महत्त्व असणार किंवा भुयारी मार्गसुद्धा असू शकतो असं मला वाटतं. आणि आहे झाडांनी वेढलेला हा परिसर, परंतु आत्ता झाडं वाढलेत. कारण बऱ्याचशा ठिकाणी मध्ये मध्ये असं बांधकाम दिसतंय, म्हणजे याचा वापर त्या काळी झालेला असावा. आता हे विटांचं बांधकाम, त्यावेळी आपली टेक्निक किती होती आणि आजही सुस्थितीत आहे. म्हणजे अजूनही इतकी वर्ष गेली तरी सुद्धा इथे टिकून आहे. तर ही एक छोटीशी रूम आहे.
आता आपण जात आहोत तुम्ही बघताय खरं म्हणजे हा सुद्धा एक भुयारी मार्ग असावा. आज लोक जरा गैरवापर करतायत दिसतंय. कारण पोर्तुगीजांनी किल्ल्याची बांधणी करताना बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास करूनच केली असावी असं मला वाटतं. मित्रांनो, आपण आत्ता वसई किल्ल्याजवळ आहोत आणि आपण सर्वप्रथम तुम्ही पाहताय समोर मंदिर, माता बजेश्वरी देवी मंदिर आणि बाजूलाच नागेश्वर मंदिर सुद्धा आहे. यांचं दर्शन घेऊन हा जो मागचा भाग आहे म्हणजे एकूण गडाला 3 प्रकारे 3 साईडने त्याची एंट्री आहे आणि ही एंट्री जी आहे ही भुईकोट एंट्री आहे आणि 2 एंट्री जे आहेत ते समुद्रातून आहे, दलदलातून आहे. शत्रूला चुकवण्यासाठी ते वेगवेगळ्या एंट्री ठेवल्या होत्या त्या काळी. आणि आता आपण पुढचा परिसर बघण्यासाठी जात आहोत आणि तुम्ही पाहताय त्या समोर या ठिकाणी ही आपली गाडी आहे आणि या गाडीने आपण प्रवास करतो आहोत. आणि आत्ता आपल्याला पूर्ण किल्ला चालून बघू शकत नाही, त्याच्यामुळे आता आपण गाडी काढून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण गड बघणार आहोत, किल्ला बघणार आहोत.